तर अखेर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी या राज्य सरकारवर प्रचंड नाराज झाल्याचे दिसून येत आहे। भंडारा जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन केल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न मिळाल्याने समोरच्या हप्त्यासाठी आपण अपात्र होऊ या भीतीने लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन केल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काही लाभ होईल काय? 19वा जो हप्ता आहे तो वितरित होण्यापूर्वी ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची एक संधी मिळणार काय? त्याचसोबत 19वा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भातली माहिती समोरच्या 1 मिनिटात आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये लाभ मिळाला नाही त्या महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केल्या गेलेलं होतं। पण ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही अशा महिलांची संख्या जवळपास 40 ते 50 लाखांच्या जवळपास असू शकते। राज्य सरकारने या संदर्भात कसलीही आकडेवारी स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही अशा महिला भंडारा जिल्ह्यात मुंबई कोलकाता या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याची माहिती समोर येत आहे। तर त्या महिलांची एकच मागणी आहे की क्षुल्लक कारणामुळे आमचा जो थांबलेला हप्ता आहे तो हप्ता आम्हाला मिळावा। तर ज्या महिलांनी केवायसी केली नसेल, काही कारणास्तव त्यांची केवायसी थांबलेली असेल किंवा वेबसाईट सुरळीत चालली नसेल तर अशा महिलांची केवायसी झालेली नाही आणि केवायसी न केलेल्या कारणाने सुद्धा बऱ्याच महिला अपात्र झालेल्या आहेत। त्यामुळे त्या महिलांची राज्य सरकारवर प्रचंड नाराजी आहे। त्यासोबत काही महिलांची केवायसी चुकलेली आहे तर काही महिलांना अजूनपर्यंत ज्या महिलांचे पती हरवलेले आहेत किंवा ज्या महिलांचे वडील हरवलेले आहेत तर अशा महिलांकडे मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा नाही आणि घटस्फोटित प्रमाणपत्र सुद्धा नाही। तर अशा महिला सुद्धा त्यांची सुद्धा केवायसी झालेली नाही, त्यांच्यासाठी सुद्धा कसलेही ऑप्शन तयार केल्या गेलेलं नाही। त्याचसोबत ज्या महिलांची केवायसी चुकलेली असेल, होयच्या जागी नाही किंवा नाहीच्या जागी होय केलं असेल तर अशा महिलांना त्यांच्या कुटुंबात गव्हर्नमेंट सर्वंट असल्याची माहिती समोर येत आहे, पण त्यांच्याकडे कोणीही सरकारी कर्मचारी नाही, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्यांच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत नाही। तर अशा क्षुल्लक कारणाने बऱ्याच लाडक्या बहिणी जवळपास 30-40 लाख लाडक्या बहिणी ह्या तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींची एकच मागणी आहे की आम्हाला केवायसी करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून द्यावी। तर लाडक्या ताईंनो, समोर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या अगोदर भंडारा जिल्ह्यात आता महिलांनी आंदोलन केलं, त्यानंतर अजून कुठे आंदोलन होण्याची शक्यता असू शकते, कारण बऱ्याच जिल्ह्यात लाखो महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत। तर त्या महिलांना लाभ हा नक्कीच मिळाला पाहिजे, कारण त्या सुद्धा एक साधारण घराण्यातल्या महिला आहेत। तर आपल्या व्हिडिओ मार्फत सुद्धा आपण सरकारला विनंती करणार आहोत की ज्या महिलांची केवायसी चुकलेली असेल किंवा ज्या महिलांनी केवायसी केली नसेल किंवा ज्या महिलांकडे घटस्फोटित प्रमाणपत्र नसेल, मृत्यू प्रमाणपत्र नसेल, अशा महिलांना सुद्धा काही ऑप्शन तयार करून द्यावा। ज्या महिलांनी केवायसी केली नसेल त्यांची केवायसी करून द्यावी आणि ज्या महिलांची केवायसी चूक झाली असेल त्या महिलांना सुद्धा केवायसी करण्याची पुन्हा एक संधी द्यायला पाहिजे, कारण 40 ते 50 लाख महिला या तात्पुरत्या स्वरूपात अपात्र झालेल्या आहेत। त्यांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा लाभ हा मिळालेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची सध्या राज्य सरकारवर प्रचंड नाराजी आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका, समोरची निवडणूक लक्षात घेता एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणींची नाराजी सरकारला झेपावणार नाही। त्यामुळे शक्यतोवर याच महिन्यात केवायसी दुरुस्तीचं तुम्हाला ऑप्शन दिला जाऊ शकते, केवायसी करण्याची तुम्हाला एक संधी दिली जाऊ शकते। त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्ही निराश होऊ नका, खचून जाऊ नका। समोरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर जमा केल्या जाऊ शकते। ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्या लाडक्या बहिणींना पुन्हा या योजनेत सामावून घेतला जाऊ शकते। तर लाडक्या ताईंनो, लवकरच जानेवारी या हप्त्याचं वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या ताईंनो, 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या अगोदरच म्हणजेच याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा लाभ दिला। लाडक्या ताईंनो, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतच आहोत की लाडक्या ताईंना केवायसी करण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी। तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये हाच आवाज उठवला पाहिजे। तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला होता का ते सुद्धा नक्की
नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि त्यासोबत केवायसी ची मुदत वाढवण्यासाठी, त्यानंतर ज्या महिलांची केवायसी चुकली असेल किंवा ज्या महिलांना केवायसी करता आली नसेल त्यांच्यासाठी सुद्धा एक संधी उपलब्ध करून द्यावी, यासाठी तुमचा सपोर्ट आहे का? कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट म्हणून लिहून पाठवायचं आहे. तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही. लाडक्यांनो, केवायसीच्या अपडेट संदर्भात किंवा जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आपल्याकडे कसलीही माहिती आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भात माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र.